श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आता मला माहिती आहे व्हिडिओला जरा उशीर झाला, कारण की मी अगोदरच्या राखींची व्हिडिओ बनवली, पण ह्या राखींची व्हिडिओ बनवता राहून गेली। तर आणि त्यानंतर मग अगदी राख्यांचा लोड सुरू झाला, पार्सलचा लोड सुरू झाला, तर हे सांगणंच राहून गेलं, हे व्हिडिओज बनवणं राहून गेलं। तर चला आज थोडा वेळ भेटला म्हणजे काढला। आज तर वार म्हणजे मी आदल्या दिवशी व्हिडिओ काढते म्हणून आज तर गुरुवार आहे। प्रश्न उत्तर करत करत आता आरती असते, संध्याकाळी प्रश्न उत्तर असतात केंद्रामध्ये। असं करता करता मला आता वाजले 8:30 आणि आज म्हटलं चला 8:30 वाजलेले आहे तरी पण एक थोडं एक 10-15 मिनिटं आपण याची व्हिडिओ बनवू, कारण की ही राखी जी आहे ना ही पण खूप महत्वाची। आपल्याला सर्वांना आपल्याला माहिती की आपल्या केंद्राच्या सर्वच राख्यांचं खूप काही महत्व आहे आणि ह्या सगळ्या आपल्या आध्यात्मिक राख्या आणि याचा अनुभव आहे। जो काही घालतो राखी, राखी घालतो तो अनुभव आहे, त्याला अनुभव आहे। आणि म्हणून बघा, आता मी जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले राख्या आणते, तर माझे जसे काही कस्टमर जसे काही बांधलेलेच झालेले आहेत, कारण की ते राख्या घेतात तर अनुभव घेतात, म्हणून ते पुढच्या वर्षी न विसरता मला 2 महिने अगोदरपासून राख्यांसाठी कॉल करत असतात। ताई राख्या आल्या का सांगा बरं का, ताई राख्या आल्या का सांगा बरं का। तर ह्या आपल्या राख्या असतात, ह्या आपण वर्षभर हातात ठेवत असतो। बाकीच्या बाहेरच्या जे असतात ते आपण फक्त 15 दिवस ठेवतो आणि नंतर बैल पोळ्याला काढतो। तसं आपल्या राख्यांचं नाही, आपल्याला त्या वर्षभर ठेवायचं, कारण की त्याच्यातून जी काही ऊर्जा आहे ती वर्षभर आपल्याला मिळत असते। आता तुम्हाला जी राखीचा व्हिडिओ बनवायचा राहिला होता, जी राखी तुम्हाला सांगायची राहिली होती ती राखी दाखवते आहे। बघा ही आहे, ही राखी राहिली होती, आपण ह्या राखीचं महत्व सांगायचं राहिलेलं होतं। ही राखी आहे गोदावरी राखी, आता आपल्याला दिसत आहे ही अशी राखी आहे। आता ह्याचा बघा, हा जो रुद्राक्ष आहे मोठा रुद्राक्ष आहे, म्हणून तर याचं पण तुम्हाला महत्व सांगते ह्या राखीचा। याच्यामध्ये टायगर स्टोन आहे, त्यानंतर स्फटिक मणी आहे आणि हा रुद्राक्ष आहे। आता हा जो रुद्राक्ष आहे, हा रुद्राक्ष बघा कशासाठी, आता ही राखी सगळ्यात पहिले कशासाठी, ही राखी आहे आपले जर मुलं खूप चिडचिडापणा करत असेल, हट्टी तापट, त्यानंतर व्यसन करत असेल, त्यानंतर अभ्यास करत असेल पण त्यांच्या अभ्यासात मन लागत नसेल, किंवा ते अभ्यास करायची त्यांची इच्छा होत नसेल, खूप आळस येत असेल, कंटाळा येत असेल अभ्यासाबाबत, किंवा ते खूप असे लेंदी सारखे वागत असेल, ऐकत नसेल आई वडिलांचं, म्हणजे ही राखी खूप काही उपयोगी आहे आपल्या मुलांसाठी। जास्त करून जे शाळकरी मुलं आहे यांच्यासाठी ती खूप उपयोगी आहे, आणि जे अशा पुरुष मंडळींना पण ती, परंतु ती शाळकरी मुलं जे आहेत ना, जे शाळेत कॉलेजला जातात अशा मुलांसाठी जास्त उपयोगी आहे। तर ही आहे, पुन्हा सांगते ह्या राखीचं महत्व। आपले मुलं जर हट्टी तापट, म्हणजे आपले मुलं असो, भाऊ असो, कोणी पण असो, ज्यांना आपल्याला बांधायची त्यांच्यासाठी हट्टी तापट, चिडचिडा, ऐकत नसेल, किंवा मुलं अभ्यास करत असेल पण त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, किंवा अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा अभ्यासात मन लागत नसेल, म्हणजेच एकाग्रता होत नसेल, आळस येत असेल त्यांना खूप, आणि खूप कंटाळा येत असेल कुठल्या गोष्टीचा, किंवा अभ्यासाचा कंटाळा येत असेल, तर त्यांच्यासाठी ही राखी आहे। तर ही राखी आहे, ही गोदावरी राखी आहे। आता ही राखी आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं काय काय म्हणे, 2 त्याच्यात टायगर स्टोन आहे, 2 स्फटिक मणी आहे आणि एक रुद्राक्ष आहे, अशी ही म्हण आहे। आता ही राखी आहे, ही आपल्याला वर्षभर हातात ठेवायची मुलांच्या, परंतु जर मुलांनी वर्षभर हातात ठेवली तर चांगलंच आहे, आणि नाही ठेवलं तर हा रुद्राक्ष तुम्ही मुलांच्या गळ्यात घालू शकताय। बघा हा पंचमुखी रुद्राक्ष आहे, हा पंचमुखी रुद्राक्ष आहे। हा तुम्ही जर मुलांनी नाही हातात घातली तर त्यांच्या गळ्यात ही राखी तुम्ही घालून देऊ शकतात मुलांच्या, जे शाळेत जाणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी ही जास्त फायद्याची आहे, गळ्यात घालायचं। आणि जर ते पण तुम्हाला नसेल करायचं तर हा रुद्राक्ष आरोग्यासाठी पण ही राखी खूप फायदेची आहे। ज्यांचं सतत दुखत असेल, समजा आपल्याकडे असेल की सारखं आपल्याकडे कोणी असेल, आपला भाऊ असेल, कोणी असेल की त्यांचं सारखं दुखतं, सारखं आजारी पडत असेल, एक झालं की एक होत असेल, किंवा नजर लागत असेल, तर अशा गोष्टी असेल त्याच्यासाठी पण ही। मग आता तसं जर समजा असेल, तर आता समजा तुमच्याकडे तुमचा समजा भाऊ आहे किंवा मुलगा आहे, सारखा आजारी पडत असेल, काही पण होत असेल, तर एक झालं की दुसरं दुखत असेल, तर ही तुम्ही राखी घ्या आणि ही राखी तुम्ही त्यांना बांधा। आता त्या राखीवर काय सेवा, ती सेवा पहिले सांगते। ही राखी हातात घ्यायची, आता तुम्ही 1 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, जेवढ्या असेल सगळ्या राख्या एका वेळा हातात घेऊन घ्यायच्या, त्याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा,
आणि नंतर त्या स्वामी पुढे पहिले 2 अगरबत्त्या लावा, हातात घ्या राख्या, एका डिश मध्ये घ्या किंवा हातात घ्या. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करा. थोड्या वेळ महाराजांच्या पुढे ठेवा, एक 10-15 मिनिटं. नंतर ते आपण महाराजांना सांगायचं, कारण की ह्या राखीचं खूप कार्य आहे. मग आता तुम्हाला ती कुठल्या कामासाठी पाहिजे तसं तुम्ही महाराजांना सांगायचं. उदाहरणार्थ आता तुमचे मुलं चिडचिडपणा करत असेल खूप, तर मग सांगायचं, स्वामी या राखीच्या प्रभावाने माझा मुलगा जो चिडचिडपणा करतो तो शांत होऊ द्या, असं तुम्ही त्यांना सांगायचं. आणि मग नंतर ती राखी तुम्ही तुमच्या मुलांना बांधा. किंवा तुमचा भाऊ आहे तर तो करत असेल, असा त्रास देत असेल, तर त्याचं नाव घ्यायचं स्वामी. समजा उदाहरणार्थ तुमच्या भावाचं नाव सुनील आहे, स्वामी सुनीलला मी राखी बांधणार आहे, तर सुनील हा खूप चिडचिडापणा करतो, हट्टीपणा करतो, माझ्या आई वडिलांचं ऐकत नाही, तर त्याला शांत करा. आणि त्याने त्याचं म्हणजे काय आमची अपेक्षा आहे ते त्याने करावं, असं तुम्ही त्यांना विनंती करायची स्वामींना. मग ती राखी बांधायची. असं करायचं असतं. मग ती तुम्हाला, कारण की ही खूप मल्टीपर्पज आहे ना, मग तुम्हाला ते कुठल्या कामासाठी ती राखी सिद्ध करायची आहे ते तुम्हाला ठरवायचंय. मग तुम्ही त्या कामासाठी ती सिद्ध करून मग ती त्याला घालायची आहे. तर असं आहे त्याचं. त्यानंतर आता समजा आजारी व्यक्ती, आता समजा तुमचा भाऊ असेल उदाहरणार्थ, तर तो सारखं आता दुखत असेल, मग त्यांना आता कसं असतं, कधी कधी कोणाकोणाचं होतं ते सारखं काही ना काही दुखत असतं, तर ही राखी घ्या. ही राखी घेतली तर तुम्ही काय करायचं, ती राखी त्यांच्या हातात बांधा. तसंच करायचं आपल्याला. जे 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करून स्वामींना सांगायचं, असं माझा भाऊ, त्याला सारखं सारखं त्याला आजारपण येतं, तर त्याला या राखीच्या प्रभावाने बरं वाटू द्या, त्याचं सगळं आजारपण निघून जाऊ द्या, असं सांगायचं. मग बरोबर तुम्हाला हळूहळू ते राखी असेल, त्या राखीतले जे काही रुद्राक्ष आहे, ते काही तुमची सेवा आहे, ती हळूहळू ते काम करते आणि ते तुमचं जे काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण करत असते. मग असं करायचं. त्यानंतर आता समजा ते हातात ठेवलं त्यांनी कंटिन्यू 12 महिने, तर चांगलंच आहे. परंतु जर ते हातात ठेवत नसेल तर मग काय करायचं, एक तांब्या घ्या. आपल्या पूजेचा तांब्या असतो बघा, तांब्याचा तांब्या घ्यायचा. त्याच्यामध्ये रात्री पाणी घ्यायचं आणि रात्रीचं हा रुद्राक्ष पाण्यात टाकायचं आणि सकाळी ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं, जो आजारी व्यक्ती आहे त्याला. समजा तुमचे मुलं आहे, हट्टी, तापट, चिडचिडापणा करताय, जे काही ऐकत नाही, अभ्यासात मन लागत नाही, अभ्यास करत नाही, किंवा त्यांचं अभ्यासात डोकंच चालत नाही, किंवा तुम्ही ते अभ्यास करायचा कंटाळा करता, किंवा कुठल्याही गोष्टीचा नुसताच कंटाळा करत असता, तर त्या पण मुलांनाही बांधा. आणि त्यांनी पण हातात ठेवली तर ठीकच आहे, नाही ठेवली तर तुम्ही त्यांच्या सुद्धा ती राखी जोपर्यंत हातात ठेवल तोपर्यंत, ज्या दिवशी नाही ठेवणार त्या दिवशी तुम्ही सुद्धा त्याला राखीला फक्त रुद्राक्ष घ्यायचं त्यातला, मग रुद्राक्ष काढून घ्यायचं, हे काढून घ्यायचं. सगळी राखीने पाण्यात ठेवायची, फक्त रुद्राक्ष ठेवायचा, मोठा रुद्राक्ष तो. मग तो तांब्या असेल तुमच्याकडे, ग्लास असेल तांब्याचं घ्यायचं, त्याच्यात पाणी ठेवायचं आणि हा रात्रभर भिजत टाकायचं आणि सकाळी त्यांना ते पाणी प्यायला द्यायचं. असं तुम्ही रोज करा. बघा तुम्हाला 40 दिवसानंतर आहे ना, हळूहळू त्यांच्यामधला बदल जाणवेल. जो हट्टी, तापट, चिडचिड असेल तो शांत होईल. जे आजारी असेल ते त्यांना हळूहळू बरं वाटायला लागेल. तुम्ही 40 दिवसानंतर त्याचा अनुभव घ्या. राखी बांधल्यानंतर सुद्धा तुम्ही अनुभव घ्याल. 40 दिवसानंतर म्हणजे 40 दिवसाच्या आतच घ्याल किंवा 40 दिवसानंतर, पण तुमचा तो 40 दिवसात तुम्हाला अनुभव यायला लागेल. तर असं हे रुद्राक्षाची ही राखी आहे, मल्टीपर्पज राखी आहे. तर आपल्याला हवी असेल तर आपण ऑर्डर करा. हो, मला माहिती हे राख्या म्हणजे ही व्हिडिओ करायला उशीर झाला, परंतु गोष्ट अशी आहे, तर ठीक आहे उशीर झाला तर सॉरी, मी आता ते काय करणार, म्हणजे पॅकिंगचा लोड जास्त आहे, घरातलं सर्व करायचं, पॅकिंग करायची. केंद्रात पण सेवा चालू आहे, आमच्या केंद्रात पण रुद्र वाचन चालू आहे. रोज 5 वाजता रुद्र वाचन आहे, सकाळी 10:30ला अभिषेक आहे. सकाळी 10:30ला अभिषेक आहे, 5 वाजता रुद्र आहे, संध्याकाळी 6 वाजता आरती आहे, त्याच्यानंतर प्रश्न उत्तर आहे, त्याच्यानंतर घरातलं आहे, पार्सल पॅकिंग आहे, खूप काही आहे लोड. त्याच्यामुळे तो माझा व्हिडिओ करायचा राहूनच गेला. त्याच्यामुळे व्हिडिओ पण माझे जास्त युट्यूबला म्हणजे कमीच येतात, कारण की ना म्हणजे याच्यातून मला वेळ मिळाला ना तर तेवढा मी व्हिडिओ बनवत असते. तर त्यामुळे तुम्हाला ही माहिती थोडी उशिरा मिळते, पण असं काही हरकत नाहीये, जाऊ दे. आता सध्या जर तुम्हाला हे तुम्ही हवे असेल तर मागवा, आणि आलं तुम्हाला रक्षाबंधन पर्यंत तर तुम्ही ते बांधा. आणि समजा रक्षाबंधन पर्यंत नाही आल्या तर तुम्ही ती वर्षभर वापरायची, त्यामुळे तुम्ही कधीही बांधू शकतात. एक लक्षात घ्या, ते कधीही बांधू शकतात. असा रुद्राक्ष घेतला आपण पंचमुखी तर 51 रुपयाला येतो बघा. पंचमुखी रुद्राक्ष घेतला तर 51 रुपयाला येतो. हा तुम्हाला 21 रुपयामध्ये राखी प्लस रुद्राक्ष पण आहे आणि राखी पण आहे, म्हणजे हा तुम्हाला परवडतो आहे. आणि याच्यात तुम्हाला
बरं हे जे आहे यज्ञ कंगण पण आहे, शिवाय हे आहे ना हे यज्ञ कंगण, हे सप्त्याचे यज्ञ कंगण असतं. या यज्ञ कंगणमुळे पण आपल्याला म्हणजे एक तर आपलं संरक्षण असतं. यज्ञ कंगण म्हणजे एक संरक्षण कवच आहे हे. तर हे राखीला असतं. तर म्हणून आपल्याला हवी असेल तर आपण लवकर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे जेणेकरून आलं रक्षाबंधन पर्यंत तर ती तुम्हाला वापरायला होईल, सॉरी रक्षाबंधनच्या दिवशी घालायला होईल. आणि नाही आलं रक्षाबंधनच्या वेळेस तर तुम्हाला ते नंतर आलं तरी नंतर घालता येईल. परंतु जोपर्यंत रक्षाबंधनच्या वेळेस तुम्ही साधी एखादी वाटल्यास छोटी राखी घालून द्या, नंतर मग तुम्ही ही राखी बांधू शकतात. आणि याचं काही नाही असं की रक्षाबंधनलाच बांधायचं किंवा पोळ्यापर्यंतच बांधू शकता असं काही नाही. हे तुम्हाला वर्षभर आहे बांधण्यासाठी, त्याच्यामुळे याला काय असं हे नाही, नियम नाहीये. तर असो, आज आपण इथेच थांबू. अजून एक झाला प्रश्न. आता बरेच जण म्हणतील, ताई आमचे मुलं नॉनव्हेज खाता, मग हे रुद्राक्षाची राखी बांधायची का? तर बरोबर आहे, रुद्राक्षाची राखी नॉनव्हेज खाणाऱ्यांनी बांधायची का नाही हा प्रश्न आहे. आता तुम्ही सध्या दिवाळी होईपर्यंत कोणी नॉनव्हेज खात नाही, बरोबर आहे ना. आता श्रावणात कोणी खात नाही, त्यानंतर नवरात्र येते, त्यानंतर तुमचं हे येतं दिवाळी येते, त्यामुळे दिवाळी होईपर्यंत कोणी शक्यतो खात नाही. तर सॉरी आता श्रावणानंतर गणपती येतात, गणपतीनंतर नवरात्र, नवरात्रानंतर दिवाळी. शक्यतो याच्यामध्ये टाळल्याच जातं. मग दिवाळीनंतर जर खाणार असेल तर मग हे काढून घ्यायची, मग ते पाण्याचा उपाय करायचा. मग काय करायचं, पाण्याचा उपाय करायचा. मग ते रुद्राक्ष पाण्यात टाकून ते द्यायचं. मग तुम्ही रुद्राक्ष पाण्यात टाकून देणार असेल ना, त्याला खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की ते तुमच्या अंगावर नाही ना, ते पाणी तुमच्या शरीरात जाणार आहे, शरीर शुद्ध करणार आहे ते, आणि आजार आपले दूर करणार आहे. ह्या म्हणजे रुद्राक्षाचं पाणी जर आपण पिलं, म्हणजे रुद्राक्ष पाण्यात टाकून ते जर पाणी पिलं, आपले हृदय विकार असेल, पोटाचे विकार असेल, त्यानंतर आतडीचे विकार असेल, त्यानंतर तुमचा घसा, कफ असेल, कुठलाही विकार असेल तुमचा, तर तो बरा होतो. त्याचं अगदी म्हणजे शास्त्रीय कारण पण आहे आणि आध्यात्मिक कारण पण आहे आणि विशेष म्हणजे अनुभव पण आहे. म्हणून आपल्याला हवी असेल तर ही राखी आपण लवकर ऑर्डर करा. मला माहिती आहे उशीर झाला, पण आता तुम्ही नका उशीर करू आणि ऑर्डर करा. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.